आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घराणेशाही आणि प्रस्थापितांऐवजी सर्वसामान्य कुटुंबातील चेहऱ्यांना संधी देण्यात येणार. शरद पवारांची युवक बैठकीत मोठी घोषणा. सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा. पुढील 15 दिवसात संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील. शरद पवारांचं युवकांच्या बैठकीत भाष्य. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी संघदक्ष भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांकडून खळबळजनक फोटो प्रसारित. हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवतानाचा फोटो ट्विटरवर पोस्ट. अंजली दमानियांकडून व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसचं स्टेटमेंट शेअर. राजश्री मुंडे, अभय मुंडे, राजेंद्र घनवट आणि वाल्मिक कराडचं स्टेटमेंटमध्ये नाव. अजून म्हणता संबंध नाहीत, दमानियांचा सवाल. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडून प्रमुख अतिथी म्हणून मोदींना निमंत्रण. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी. मंत्री उदय सामंतांना शासन आदेश प्राप्त. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांकडून महावितरणनं वसूल केले 130 कोटी. 93,848 ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून 59 कोटींचं व्याज आणि दंडाची रक्कम भरण्यापासून सवलत. टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. आर्थिक फसवणुकी प्रकरणी तिघांना अटक. यातील एक उझबेकिस्तान तर दुसरा रशियन नागरिक. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर. गोळीबार करण्यापूर्वी तिन्ही शूटर कार्यालयात 3 ते 4 वेळा घुसले होते. रेकी करताना आरोपी पिस्तूल घेऊन जायचे. नागपुरात बर्ड फ्लूनं 3 वाघांचा मृत्यू झाल्यानंतर भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान अलर्टवर. प्राणी संग्रहालयात प्राण्यांना देण्यात येणाऱ्या चिकनच्या खाद्यपदार्थांवर बंदी. लातूरच्या आदित्य बालाजी जवळगे, खंडू लोंढे या 2 युवकांचं मंत्रालयासमोर आंदोलन. बीड आणि परभणी प्रकरणी न्याय हवा, महाराष्ट्र वाट पाहतोय अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन. मुंबईच्या खार परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. आरोपीकडून 50 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. खार पोलिसांची मोठी कारवाई. भिवंडीत पोलिसांकडून चोरीला गेलेला 1,45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. हा मुद्देमाल तब्बल 246 नागरिकांना सुपूर्द. विशाळगडावर जाण्यास भाविकांना आणि पर्यटकांना सशर्त परवानगी. सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत पर्यटकांना आता विशाळगड पाहता येणार. तिसरं अपत्य जन्माला घातल्यानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्तांना नोकरीला मुकावं लागलं. शासकीय सेवेत असणाऱ्यांना मार्च 2005 नंतर तिसरं अपत्य झाल्यास सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम. पुण्यातील हनुमान टेकडीवर चोरी चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला अटक. आरोपींकडून 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल. कोल्हापूरमध्ये सिटी बसला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापूर चिंचवड मार्गावरची दुर्घटना. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील मुख्य विधी 12 जानेवारीपासून सुरू होणार. त्यापूर्वी मानकऱ्यांच्या घरात दिवे लावण्याचा विधी संपन्न. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात तब्बल 1201 किलो चांदी आणि 2.5 किलो सोन्याचा वापर करून नक्षीकाम. महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई. अहिल्यानगरच्या पिसळक निंबळक गावात रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाची वंदे मातरमनं सुरुवात. वंदे मातरम राष्ट्रगीत असावं असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवनं घेतलं कुटुंबियांचं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. नाशिकच्या उंबर्दे गावातील ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. जातीचं प्रमाणपत्र, इतर दाखले, रेशन कार्ड मिळत नसल्यानं ग्रामस्थांचं मालेगाव तहसील कार्यालयावर चढून शोले स्टाईल आंदोलन. नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन. लाडक्या बहिणी योजनेचं काम केल्यानंतर पैसे न मिळाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक.
जळगाव शहरातील MIDC भागात असलेल्या मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूमला आग, छतावर लावलेल्या सोलर पॅनलच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली. सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत न स्वीकारण्याचा कुटुंबियांचा निर्णय. धाराशिवच्या वाशी पोलीस ठाणे परिसरात अचानक स्फोट, पोलीस स्टेशनच्या काचा फुटल्या, घरांचे पत्रे उडाले. मोबाईल शॉप, ग्राहक सेवा केंद्राचंही मोठं नुकसान. धाराशिवमध्ये नवरात्र महोत्सवात श्री भवानी मातेची विशेष रथ अलंकार महापूजा, शाकांभरी नवरात्राचा आज दुसरा दिवस. चंद्रपूर शहरातील मोठ्या व्यावसायिकाच्या घर आणि प्रतिष्ठानांवर ईडीची धाड, स्वाद हॉटेल, बार आणि यांच्याशी संबंधित जिल्हा परिषदेसमोरील पेट्रोल पंपावर अधिकाऱ्यांकडून चौकशी. हिंगोलीच्या नांदुरादेवी गावात नागरिकांचं शोले स्टाईल आंदोलन, नळ योजनेचं काम होऊनही गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचा आरोप. नळ योजनेचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाल्याचाही आरोप. नागपूरच्या मालविका बनसोडची मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक, पहिल्या फेरीत वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन आणि वर्ल्ड नंबर 42 मलेशियाची गो जिन वीला तिनं हरवलं. यवतमाळच्या महागाव नगरपंचायतीत 3 काँग्रेस नगरसेवकांचा नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर यांना विरोध. सुनंदा कोपरकर अधिकृतपणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या नाहीत. नगरसेवकांकडून लेखी आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द. 2 जहाल महिला माओवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि CRPF दलासमोर आत्मसमर्पण, शासनानं जाहीर केलं 10 लाख रुपयांचं त्यांच्यावर बक्षीस. कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर पोलिसांनी चालवला रोड रोलर. कारवाईत जप्त केलेल्या 41 सायलेन्सरवर चालवला रोड रोलर. नागपूरच्या झोन 4च्या 7 पोलीस स्टेशनच्या पोलिसांची कारवाई. HMPV आजाराचे भारतात 6 रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांसाठी 6 बेडची व्यवस्था. अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरात 100 रुपयांच्या बनावट नोटांचा 3घांना अटक. चांदूर रेल्वे पोलिसांच्या पथकाची कामगिरी. अकोल्यात आलेगाव ग्रामस्थांची गावबंदीची हाक. गावातील अशोक काळदते यांच्यावर चांदणी पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई केली. त्याला विरोध म्हणून आलेगाव ग्रामस्थांनी मूकमोर्चा काढत दिली गावबंदची हाक. बुलढाण्याच्या खामगाव जालना मार्गावर शिवशाही बसचा अपघात. भरधाव शिवशाही बस रस्त्यावर खड्ड्यात पडली. अपघातात 15 प्रवासी जखमी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.